केलंय त्यांनी, किल्ला लढवलाय. शेवटचे 6 चेंडू 13 धावा. यॉर्कर लेंथ, चांगला चेंडू ब्लॉक होल मध्ये. डॉट डिलिव्हरी येते कारण परीक्षित स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय. 5 चेंडू 13 धावा. जवळ क्षेत्ररक्षण बघूया. जवळ क्षेत्ररक्षण कमी आहे, खोलवर क्षेत्ररक्षण तैनात केलंय. यावेळी हवेमध्ये आणि आरपार आहे. ओह माय गॉड, व्हॉट अ शॉट दॅट इज. दॅट इज अ क्लासिकल पिकअप शॉट अक्रॉस द लाईन ऑन द अप. मिड विकेटच्या डोक्यावरनं षटकार. शॉट पहिल्या चेंडूवर तो थांबला. त्याला माहित होतं मी फिनिश करू शकतो. हा जो आत्मविश्वास आहे तो माणसाला मोठा बनवतो. थोडा पुढे टाकला लेग साइडला चेंडू अक्रॉस द लाईन ऑन द अप. सुंदर खेळ. यावेळी कट केला हवेमध्ये. स्वीपर कव्हरला खेळाडू आहे. पहिली धाव जोरात घेतली, दुसरी धाव साठी जाणार आणि ती बरोबर पूर्ण केली आहे. 3 चेंडू शिल्लक, 5 धावांची गरज. पण परीक्षितने ज्या प्रकारे दुसरी धाव घेतली बघा, थकलाय पण झुकला नाही. याला म्हणतात किल्ला लढवणं. एव्हरीथिंग फॉर द टीम. काही इनिंग साकारली आहे. 3 चेंडू 5 धावा. यावेळी ऑन साइडला हवेमध्ये आणि इथे टिपला गेला आणि इथे मॅच बघतोय फिरते का काय. परीक्षेच्या पायामध्ये चेंडू हवेमध्ये खेळला, स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक वाट बघत होता आणि इथे फार मोठा धक्का. 2 चेंडू 5 धावा समीकरण आणि परीक्षित एक अप्रतिम इनिंग खेळून माघारी परततोय. काय कमालची मॅच आहे. अजय पाटील आपला गोलंदाज स्टिक होता. थोडा यॉर्कर लेन चेंडू बरोबर खेळला परंतु डीप स्क्वेअर लेगला खेळाडू वाट बघत होता. उंची जास्त रुंदी कमी. घेतला झेल, दिली विकेटची हमी. पण टाळ्या झाल्या पाहिजेत या इनिंग साठी. अप्रतिम इनिंगचं इथे समाप्ती होते. आणि दिशा तय करेल. आने वाली गेंद मैच की दिशा को तय करेगी. 2 चेंडू 5 धावा. अजय पाटीलचा अनुभव. नवीन फलंदाज मैदानात. काय मॅच आहे. टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाजते ठोक्यात. यालाच म्हणतात T20 फॉर्मॅट. यालाच म्हणतात संघर्ष. 2 चेंडू 5 धावा. यावेळी बाहेरची कार विकेटच्या हातून चेंडू गेलाय. डीप फॉर्मॅटला चेंडू पास होतोय आणि हा चौकार. इथे सामना फिरलाय. सामना बरोबरीत. बाहेरची कड लागली. हवेमध्ये चेंडू विकेट किपर टिकादर करू शकला नाही आणि इथे जे घडलं ते बिघडलं. फायदा झाला फलंदाजी करणाऱ्या टीमला. एक चेंडू 1 धाव. काय सामना आहे.
जर सामना बरोबर सुटला तर सुपर ओव्हर खेळण्यात येईल. पण काय परिस्थिती आहे, एक चेंडू एक धाव. आता बघा क्षेत्ररक्षण कसं लावलंय, आवळण्यात आलंय. अभिमन्यूला जेवढं व्यूहरचना नव्हती तेवढी व्यूहरचना आता फलंदाज झाला. पटला डॉट डिलिव्हरी येते का, विकेट कडच्या हातात चेंडू आहे. अपील केलंय पंचांनी, तिसरा पंचांचा निर्णय. हा रनआउटचा आहे की नाही हा डिसिजन समजेल. पंचांनी तिसऱ्या पंचाचा आधार. काय सामना आहे, शेवटचा चेंडू निर्धाव आहे की नाही, धाव आहे की नाही हा निर्णय करेल. सामना बरोबरीच निघाला तर सुपर ओव्हर खेळली जाईल. तिसऱ्या पंचांचा निर्णय महत्वाचा. पंचाचा निर्णय, फलंदाज धावशीत आणि सामना बरोबरीत. याबरोबर सुपर ओव्हर T20